श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुवार रामनवमी सकाळीच घराच्या उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू. नमस्कार. उद्या आहे चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच साक्षात प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव रामनवमी. पण तुम्हाला माहीत आहे का, उद्याचा हा गुरुवार केवळ एक सण नाही, तर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य मुळासकट उपटून टाकण्याची एक मोठी संधी आहे. अनेकांच्या घरात पैसे येतो पण टिकत नाही. मुलांच्या प्रगतीत अडथळे येतात किंवा पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होतात. घराला जणू कोणाची तरी नजर लागली आहे असं वाटतोय. मग थांबा, या सगळ्यांवर एक असा अचूक उपाय आहे जो उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरट्यावर करायचा आहे. फक्त एक संधी साधी वस्तू तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकते. ती वस्तू कोणती आणि ती उंबरट्यावरच का ठेवायची आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या मध्यभागी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या घराचे कायमचे रक्षण करील. व्हिडिओ आवडल्यास आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी आणि प्रभू रामांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम असे लिहायला अजिबात विसरू नका. पहिला उपाय पाहण्याआधी रामनवमीला दान का करावे हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. शास्त्र सांगते की रामनवमीच्या दिवशी केलेले दान हे इतर दिवसाच्या तुलनेत सहस्त्रपटीने फळ देते. पापांचा नाश. अनावधानाने आपल्याकडून झालेली चुका किंवा पापकर्माचे छालन करण्यासाठी दान हा सर्वोत्तम मार्ग आहे. पितृदोष निवारण. या दिवशी गरजूला अन्नदान केल्याने पितृदोष शांत होतो आणि मुलांच्या प्रगतीतले अडथळे दूर होतात. आणि काय दान करावे? उद्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर त्यामुळे शक्य असल्यास कुणाला तरी थंड पाणी पाजा, गुळाचे पाणी द्या किंवा पिवळ्या वस्तू, चणा डाळ, पिवळे कापड दान करा. दानामुळे तुमच्या संपत्तीत घट होत नाही, उलट ती वृद्धिगत होते. घराच्या उंबरट्यावर ठेवायची ती एक खास वस्तू. आता आपण वळतोय आजच्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मुख्य भागाकडे. मित्रांनो, आपण मंदिरात जातो, उपवास करतो, पण अनेकदा आपल्या घराचे ऊर्जा केंद्र असलेल्या उंबरट्याकडे दुर्लक्ष करतो. उद्या रामनवमीच्या दिवशी शुभमुहूर्तावर सूर्योदयाच्या पवित्र वेळी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावर फक्त एक खास वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू म्हणजे दुसरं काही नसून चिमूटभर हळद आणि एक चांदीचे नाणे, किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेला साधा ₹1 शिक्कासुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता हा विधी कसा करायचा यामध्ये कोणतीही चूक होऊ देऊ नका, म्हणून प्रत्येक पायरी नीट समजून घ्या. सकाळी लवकर उठून स्नान आपल्यानंतर सर्वात आधी आपल्याला घराच्या मुख्य उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. लक्षात ठेवा, उंबरठा हा केवळ लाकडांचा किंवा दगडांचा तुकडा नाही, तर तो लक्ष्मीचा उंबरठा आहे. तिथली धूळ आणि घाण म्हणजे प्रगतीला अडथळा असतो. एक छोट्या पितळेच्या किंवा काचेच्या वाटीत थोडे शुद्ध पाणी घ्या. त्यात घराच्या देवघरातील शुद्ध हळद मिसळा. हळद ही साक्षात सौभाग्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. या हळदीच्या पाण्याने उंबरट्यावर डाव्या आणि उजव्या बाजूला थोडे सिंचन करा. तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने रिंग फिंगर उंबरट्याच्या अगदी मध्यभागी एक छोटा किंवा सुबक स्वास्तिक काढा.
स्वास्तिक हे 4 दिशाकडून येणाऱ्या शुभलहरीचे प्रतीक आहे. हे स्वास्तिक काढताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्रीराम असे नामजाप चालू ठेवा. आता त्या स्वास्तिकांच्या बरोबर मध्यभागी ते चांदीचे नाणे किंवा 1 रुपयाचा शिक्का ठेवा. त्यावर चिमूटभर अक्षता, अखंड तांदूळ अर्पण करा. अक्षता म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असे, म्हणजेच तुमची संपत्ती कधीही कमी होणार नाही. हेच काय करायचं, यामागचे शास्त्र काय? कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल की उंबरट्यावरच का? तर ऐका, उंबरठा हे घराचे फिल्टर असते. उद्या गुरुवार आहे, जो भगवान विष्णूचा वार आहे आणि रामनवमी म्हणजे विष्णूचा राम अवताराचा जन्म. जेव्हा तुम्ही हळद आणि नाण्याचा हा विधी करता, तेव्हा तुम्ही घराबाहेरची गरिबी आणि नकारात्मकता तिथेच थांबवता. हळदीचा पिवळा रंग गुरुग्रहाला बलवान करतो, ज्यामुळे पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात यश मिळते आणि ते नाणे साक्षात लक्ष्मीला आमंत्रण देते. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील पैशाची चणचण संपते, मुलांच्या शिक्षणात एकाग्रता येते आणि घरातील कटकटी कायमच्या थांबून सुख समृद्धीचा वास सुरू होतो. हा उपाय उद्या सकाळी 9 वाजेच्या आत केला तर त्याचे फळ कित्येक पटीने जास्त मिळते, हे विसरू नका. आता मी तुम्हाला सांगते गंगाजलचा उपाय. जर घरात सतत कटकटी होत असतील तर उद्याच्या दिवशी हा उपाय करा. एका तांब्याच्या कलशात साधे पाणी घ्या आणि त्यात फक्त 2 थेंब गंगाजल टाका. रामाच्या फोटोसमोर बसून रामरक्षा स्तोत्र किंवा श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करा. त्यानंतर हे अभिमंत्रित पाणी आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा. उरलेली पाणी तुळशीला अर्पण करा. यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मकतेचा संचार सुरू होईल. जसा मी तुम्हाला सुरुवातीला प्रॉमिस केलं होतं, आता वेळ आहे त्या उपायाची. जर तुम्हाला वाटत असेल की कोणाची तरी नजर लागली आहे, तर हा गुप्त उपाय करा. उद्या दुपारी वेळ आहे दुपारी 12 वाजता रामजन्माच्या वेळी एक छोट्या पिवळ्या कापडात 2 लवंग, 1 सुपारी आणि 1 पिवळी मोहरी बांधा. ही पोटली प्रभू रामाच्या चरणाशी ठेवा. तुमची जी काही इच्छा असेल, मुलांच्या प्रगतीविषयी किंवा पतीच्या कामाविषयी, ती मनात बोला. पूजा संपल्यानंतर ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा आतल्या बाजून बांधा. हे तुमच्या घरासाठी एक सुरक्षा कवच म्हणून काम करेल आणि संकटांना घराबाहेरच थांबवेल. तर भाविकांनो, उद्याच्या रामनवमीचा हा योग दडवू नका. हे साधे पण प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. श्रद्धेने आणि भक्तीने केलेला छोटेसे कार्यसुद्धा ईश्वराला प्रिय असते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या 5 व्यक्तींना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पुण्यकर्माचा लाभ मिळेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेव लिहायला विसरू नका. प्रभू रामचंद्र तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो, हीच श्री रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.